लोणार शहरातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांची पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार 9 एप्रिल रोजी सायंकाळी वीरशैव लिंगायत समाजातील महिला, पुरुष व तरुण वर्ग महादेवाचे शिवलिंग पालखीमध्ये ठेवून वाद्यांच्या गजरात द्वादशी म्हणजेच अंमली बारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गुढीपाडव्यापासून तर द्वादशी म्हणजेच अंमली बारस या 12 दिवसाच्या कालावधीत शिखर शिंगणापूर शंभू महादेवाची काठी व विजयध्वज याची विधिवत पूजा व स्थापना चैत्र गुढीपाडव्याच्या शुभदिनी डॉक्टर गजानन गौरीशंकर सोसे यांच्या घरी मोठ्या आस्थेने होते। तर याच कालावधीत लिंगायत समाज बांधवांच्या घरी महादेवाच्या शिवलिंगावर गळती बसवून दररोज गळतीमध्ये पाणी टाकून शिवलिंगाची मोठ्या श्रद्धेने पूजा करण्यात येते। कामदा एकादशीच्या मुहूर्तावर शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेव व देवी पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला। भाविक द्वादशीला पळसखेड येथील नमकतड शंभू महादेव मंदिराला शिंगणापूर ठाणे म्हणून भावभक्तीने पूजा दर्शनाला जातात। दरवर्षी गुढीपाडव्याला स्थापन केली जाणारी भव्य काठी साधारण 20 फूट लांब काठी द्वादशीला नैवेद्य दाखवून खांद्यावर घेऊन वीरशैव लिंगायत समाजातील तरुण वर्दळ्यातील महादेवाचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहाने माळ रानातून पायदळी पळसखेड येथील नमकतळा शंभू महादेव मंदिराला शिंगणापूर ठाणे म्हणून भक्तिभावाने घेऊन जातात। त्यानंतर सायंकाळी ही काठी परत शहरात आणल्यावर वीरशैव लिंगायत समाजातील महिला, पुरुष, बालगोपाल व तरुण वर्ग महादेवाची शिवलिंग पालखीमध्ये ठेवून लोणार शहरातून वाद्य संगीत सोबतीने ही मिरवणूक द्वादशी म्हणजेच अंमली बारस रोजी काढतात। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार।